डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आपण शब्दांच्या जाती त्यातला नाम हा प्रकार पाहिला. आज आपण पाहणार आहोत सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणायचं, सर्वनामाचे प्रकार आणि त्याचे उदाहरणे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर पाहूया सर्वनाम कशाला म्हणायचं. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दास सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो, तो, मी, तू, हा, ही, हे, जे, कोण, काय इत्यादी. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचे पण 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण या तिन्हींची माहिती सविस्तर पाहूयात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेल्या सर्वनामास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. याची उदाहरणं आहेत मी, आम्ही, आपण आणि त्यांची विभक्ती प्रत्ययसहित रूपे. विभक्ती प्रत्यय आणि त्यांची रूपे याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, नक्की पहा. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्याविषयी वापरलेल्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू, तुम्ही, आपण आणि त्यांची विभक्ती प्रत्ययांसहित रूपे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजेच तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होय. याची उदाहरणं आहेत तो, ती, ते, त्या आणि त्यांची विभक्ती प्रत्ययासहितची रूपे. सर्वनामाचा दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. याची उदाहरणं आहेत हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणारे सर्वनाम म्हणजेच संबंधी सर्वनाम होय. याचं उदाहरण येईल जो, जी, जे आणि ज्या. सर्वनामाचा पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. याची उदाहरणं आहेत कोण, काय, कोठे, कोणाला किंवा कोणास. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोणत्या नामाबद्दल आले आहे तेही सांगता येत नाही आणि प्रश्नही विचारलेला नसतो. त्या सर्वनामाला अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. जसं कोण आले ते सांग. वाक्यात कोण हा शब्द वापरला आहे पण कोणत्या नामाबद्दल ते निश्चित नाही. बाकीची उदाहरणं आहेत कोणास, काय, कोणी इत्यादी. सर्वनामाचा 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. स्वतः व आपण ही सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे आहेत. आज आपण सर्वनाम आणि त्याचे प्रकार याची सविस्तर माहिती घेतली. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. डिजिटल ग्रामर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.